सायकल न्यायला आलास वाटतं. शेवटी माझ्याचकडे आलीस ना. तशी तुझी ऐपत नाहीच आहे त्याला काही घेऊन द्यायची. नाही, 4 मसाल्याच्या पुड्या विकून आपल्या पोराची हाऊस मौज कोण करू शकेल ना. शेवटी माझ्याचकडे यावं लागतं नाही का. एवढं समजून राहिलं ना. पण वडिलांची जबाबदारी काऊन नाकारते? मी जबाबदारी कधीही नाकारलेली नाहीये. मग ठीक, बरं झालं याला आणली. असंही कोण कुठचे फुकटे येऊन इथे राहतात, तुमच्या जीवावरती मजा मारतायत. हा तर तुमचा पोरगाच आहे, याचा तर हक्कच आहे. आता हक्काची भाषा कळायला लागली वाटतं तुला. नाही नाही, मला तर आधीपासूनच समजत होतं. पण तुम्हाला अजून नाही समजत आहे का तुमच्या प्रेमावरती कोणाचा हक्क. गॅरी ही मला टॉन्ट मारते. प्लीज टेल हर टू लीव. नाही नाही, मी जाणारच आहे. पण अथर्व इथे राहतो, त्याला काय ते समजावं. काय? नो वे, हा मॉन्स्टर इथे नाही राहू शकत. प्लीज गॅरी. आबा मी नाही झाला, मी इथेच राहणार. अरे अथर्व, मी नाही जाणार, मला इथेच राहायचं. अथर्व बाळा ऐक ना माझं, मी काय म्हणतोय. घरामध्ये कोणी असतं का? मग तुझ्याकडे कोण लक्ष देणार? नाही, मला इथेच राहायचं. अरे बाळा, मी जर दिवसभर घरी नसतो तर तुला खायला प्यायला कोण घालणार? तुझ्याकडे कोण लक्ष देणार? शाळेतून तू घरी आल्यानंतर तुला भूक लागते की नाही? मी आणि आंटी आम्ही घरात नसतो की नाही, मग कोण बघणार तुझ्याकडे? गॅरी तू तरी आंटी म्हणू नको ना मला. शनाया थांब ना. मी पण ऑफिसला जाईल. नो वे, घरात पण हा, ऑफिस मध्ये पण हा. यार गॅरी तू यांना जायला सांग ना इकडून. मॉन्स्टर कुठला. मी नाही वाटत, शर्म अथर्व. गॅरी यू टेल हिम. अथर्व असं बोलतात का? ते सांगा ना त्या आंटीला. अथर्व बास. आता रागवेन मी. नाही, हे नाटक झालं, मी इथेच राहणार नाही. ऐकलंस ना, चांगलं पढवून आणलं याच्या आईने याला. तुझाच प्लॅन आहे ना हा? शन्या, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला यांच्याशी बोलायचं. ए पाप, मला माहितीये तुम्हाला मी आवडत नाही, तुम्ही राग करता माझा. पण हा तर तुमचा पोरगा आहे ना. तुमचा जीव तुटत नाही का हो याच्यासाठी? राधिका, ते इमोशनल फंडे मला देऊ नकोस. जरा प्रॅक्टिकली विचार कर. त्याचं इथे कोण बघणार आहे? अहो हे मला समजून राहिलं, पण तुम्ही याला सांगा ना, यालाच इथे राहायचंय. तो काही हट्ट करेल, तू काय सगळे पूर्ण करणार आहेस? बाप म्हणून मी सगळी कर्तव्य पूर्ण केलेली आहेत. कर्तव्य? पोराला जन्माला घातलं की संपलं का कर्तव्य? असं तर जन्माला आम्हीच घालतो ना. तुम्ही कुठलं कर्तव्य पार पाडता हो? थोडेसे पैसे खर्च केले, फी भरली की झालं, संपलं कर्तव्य. काय? हॅलो, अथर्व जेवला का? नाही, त्याचसाठी फोन केला होता. जेवण ऑर्डर केलंय, आलं की आम्ही बघू काय करायचं. अहो पण अथर्वला तर बाहेरचं पचत नाही ना. मागच्या वेळेस आठवते ना, तो पिझ्झा ऑर्डर केला होता, कसं झालं होतं ते? फार पोट बिघडलं होतं त्याचं. मागच्या वेळेस मला सांगत बसू नकोस, कळलं? आता तो ठणठणीत आहे, त्याला काही झालेलं नाहीये. आणि सोपवलंस ना आमच्याकडे, मग आम्ही बघू त्याला काय हवंय आणि कसं हवंय. हे असल्या फालतू कारणांसाठी मला फोन नको करत जाऊस, कळलं? बरं, मला जरा अथर्वशी बोलायचं होतं. मला देता? हॅलो हॅलो, काय तर आवडला पिझ्झा? हो, खूपच. बघितलंस, मी हॅपी आहे. तो तिकडे त्याला खायला मिळत नाही छान सगळं. आता जाऊ दे ना, खातोय तर खाऊ दे की. त्याला फक्त त्रास नाही झाला म्हणजे मिळवली, नाही तर त्या राधिकाला परत कारण मिळेल काहीतरी बोलायला. झालं, घेतलंच नाव तू परत तिथं.
घातल्याशिवाय फूड डायजेस्ट होत नाही का तुला? तू काय बघतोस? झालं का खाऊन? हो झालं. ती मला दिदू नको. आई म्हणते खायल्यानंतर हात धुवायचं, दूध पिळायची, नंतर ब्रश करायचं. हो ना बाबा? हो रे बा, एकदम करेक्ट. गुड बॉय. असंच करा आज झोपताना. आणि झालं का तुझं पोट भरलंय? हो. हे राहू द्याच. ओके. बाप तसा मुलगा. आईचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही याला. गो मास्टर, गो टू युअर रूम अँड स्लीप. माझं नाव नाही आहे मॉन्टर, तुझं नाव आहे मॉन्टर. ए आगाऊ, जा झोप. मी नाही आकडू आहे. नाही आता कसं बोलतेस त्याच्याशी? हा, मॉन्स्टर मॉन्स्टर काय? तुला मी सांगितलंय ना कितीदा. लहान मुलगा आहे तो, प्रेमानं वागणं जरा. राधिका नाही वागत अशी कधी त्याच्याशी. एवढा तिरस्कार नाही करत. काय सारखं सारखं राधिका राधिका? मला ऐकायचं नाही, मी सांगते. अगं, शना काय झालं आता? अथर्वशी रिलेटेड कुणाचा विषय निघणार? राधिकाचाच ना. आणि तुला माहिती आहे माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. ओके नाही? मग रुसतेस काय? बाबा काय रे बाळा? बाबाला कोणतं सांगा, मला झोप येत नाही. अरे मला नाही येत रे गोष्ट. पण आई जातील येते, मी ऐकत जाऊ. हो जा प्लीज. अगं जा काय? नाही अथर्व, तू एक काम कर, तू रूम मध्ये जा, मी आलो. हा, तुला गोष्ट सांगतो. हा, जा बाळा. हो. सॉरी पण आलोच मी. अथर्व, काय करू बाळा? तुझं मन मी समजून राहिले, पण काय करणार? आमच्यातल्या दुराव्यामुळे तुझे आई बाबा हरवून गेलेत हे खरं. तुला मिळणारं प्रेम हरवलंय. पण मी खूप वेळा प्रयत्न केला, पण नाही झालं. यांना तर माझ्याशी संबंधच ठेवायचा नाही. तर बाळा, पण यामुळे तुझे हाल होत आहेत. ते नाही बघू शकत रे मी. एवढे दिवस माया शेजारी झोपायचं हे पोट्ट. मला इतकी सवय लागली आहे का आज झोपच येत नाहीये. काय करत असेल अथर्व? झोपला असेल का? त्याला तर गोष्ट ऐकल्याशिवाय, गाणं ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. आज तो यांच्या जवळ झोपला असेल, पण त्याला कोण सांगत असेल गोष्ट? अथर्वला तू घरी आणलायस ना? शना सांभाळणार का अथर्वला? हे बघ, तिलाही माहिती आम्ही आठवडाभर अथर्वला जर नीट सांभाळलं तर राधिका डिवोर्स पेपरवर सह्या करणार आहे आणि अशीच बाबांची अट आहे. अगं मला जेन्युइनली ना खूप कंटाळा आला. हा मुलगा इतका कटकट करतो ना, इतका अनॉइंग आहे, मला काही कळतच नाही यार काय करू. त्याची मस्ती सहन करत करत ना मीच मेंटल हॉस्पिटलमध्ये जाईन. वेडी होणार आहे मी बहुतेक.